जलगांव शहर में सुबह सुबह एसटी वर्कशॉप के पास दीवार के नजदीक शव मिलने से हड़कंप मच गया। जलगांव शहर के तुकाराम वाड़ी इलाके में एक 60 वर्षीय बुजुर्ग व्यक्ति की तेज गर्मी के कारण संदिग्ध मौत का मामला सामने आया है। ये घटना सोमवार 27 अप्रैल की सुबह करीब 8 बजे उजागर हुई। मृतक की पहचान लोधू नामदेव पाटिल उम्र 60 वर्षीय निवासी हिंगड़े तहसील बोधवड़ हाल निवासी तुकाराम वाड़ी नेरी नाका जलगांव के रूप में हुई है। जानकारी के अनुसार लोधू पाटिल अपनी पत्नी के साथ तुकाराम वाड़ी क्षेत्र में रह रहे थे और MIDC स्थित एक दाल मिल कंपनी में काम करते थे। 25 अप्रैल को वे अपनी पत्नी के साथ उनके मायके हिंगड़े गांव में एक शादी समारोह में शामिल होने गए थे। रविवार शाम शादी के बाद वे बस से जलगांव लौटे, लेकिन देर रात तक घर नहीं पहुंचे, जिससे परिजनों ने उनकी तलाश शुरू कर दी। सोमवार सुबह नेरी नाका स्थित ST वर्कशॉप के पास उनका शव मिला। MIDC जा रहे कुछ मजदूरों ने उन्हें पहचान लिया, जिसके बाद पुलिस को सूचना दी गई। MIDC पुलिस मौके पर पहुंची और पंचनामा कर शव को सरकारी मेडिकल कॉलेज में पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया। परिजनों को जैसे ही घटना की जानकारी मिली, अस्पताल में उनका रो रो कर बुरा हाल हो गया। प्राथमिक जानकारी के अनुसार जिले में तापमान 44 डिग्री से अधिक होने के कारण उन्हें लू लगने की आशंका जताई जा रही है। हालांकि मौत के सही कारणों का खुलासा पोस्टमार्टम रिपोर्ट के बाद ही हो सकेगा। इस मामले में MIDC पुलिस थाने में आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया गया है। मृतक के परिवार में पत्नी, 2 बेटियां और 1 बेटा है। जलगांव शहर से शाहिर तेली की रिपोर्ट VK टाइम न्यूज लाइव के लिए। नमस्कार। लोधू नामदेव पाटील ऑब्लिक हटकर हे त्यांच्या जावयाकडे वडवे गावी लग्नाला गेले होते व तिथून हिंगणे येथे लग्न लावण्यासाठी मुलीच्या तिथं गेलेले होते। तिथून ते जवळपास लग्नात जेवण वगैरे करून आणि संध्याकाळी जवळपास 5:30च्या किंवा 6च्या दरम्यान ते तिथून निघालेले आहे हिंगण्यावरून। तर ते बसने जळगाव येथे आले आणि येथे आल्यानंतर ते जळगावला 7 ते 7:30च्या दरम्यान आलेले आहेत आणि त्यांनी आल्यानंतर त्यांच्या मुलीशी म्हणजे मनीषा पाटील यांच्याशी फोनवर त्यांचं दोघांचं बोलणं झालं की बा मी जळगावला आलो आणि घरी चाललो। तर मुलीने सांगितले बाबा व्यवस्थित घरी जा, काही अडचण नाही। त्यानंतर आम्हाला रात्री 10 वाजता कळाले की ते आत्तापर्यंत घरी आलेले नाही, कारण ते स्वामी समर्थाच्या बैठकीला पण जात होते। तर कदाचित घरच्यांना म्हणजे त्यांच्या पत्नीला व मुलीला असं वाटले की व ते बैठकीला गेले असतील, परंतु बैठकी 10 वाजेपर्यंत सर्व लोक बैठकवरून घरी आले, पण ते घरी आले नाही। म्हणून त्यांनी एक चौकशी करावी व तर त्या बैठकीतल्या लोकांशी संपर्क साधला किंवा हे माझे वडील किंवा माझा नवरा तिथं आला होता काय, आणि ते आले असतील तर व ते अजूनपर्यंत घरी आले नाही। म्हणून त्यांनी चौकशी केली, परंतु तिथल्या लोकांनी सांगितलं की व ते आलेले नाही। म्हणून यांना थोडा गोंधळ वाटला किंवा हे थोडे घाबरलेत किंवा अजून आले नाहीत, म्हणजे तिथं पण नव्हते पण जळगावला तर आले आहेत, तर मग नेमकं असतील कुठं। तर त्यांनी जेव्हा शोध घेतला तर रात्री त्यांनी पूर्ण बस स्टँड, शनीपेठ किंवा ते जिथं बैठक असते तिथं संपूर्ण एरिया, त्यांच्या परिसरातील संपूर्ण BJ मार्केट जवळील संपूर्ण भाग छानून मारला, परंतु ते मिळाले नाही। आणि सकाळी 10 ते 11च्या दरम्यान त्यांच्या म्हणजे भागातील रहिवासी जे कामाला जात असताना त्यांना पडलेल्या अवस्थेत ते कब्रस्तान गेट नंबर 2च्या समोर ST वर्कशॉपच्या भिंतीला लागून खाली रोड सोडून खाली पडलेल्या अवस्थेत दिसलेली व्यक्ती दिसली। तर त्यांनी जागेवर जाऊन बघितले तर व त्यांना ओळखीचे वाटले, म्हणून त्यांनी लगेचच त्यांना प्रयत्न करून चौकशी केली आणि तेव्हा त्यांना तिथं त्यांचे नातेवाईक जाऊन भेटले आणि म्हणजे ओळखता आलं की व हे आपलेच नातेवाईक आहे। परंतु ते नेमके उष्माघाताने किंवा उन्हाच्या याच्याने त्यांना काही चक्कर वगैरे आले असतील, तर ते पडले असतील तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो असंही आम्हाला वाटते। त्यांना कोणी मारहाण झालेली दिसत नाही आहे। आपलं नाव आणि त्यांच्यासोबत नातं? मी त्यांचा जावाई आहोत। माझं नाव भास्कर विठोबा काळे आहे।